हॅलो हाय सर्वांना, ओम साईराम. तर बघा, हे मी इथे पायपिंग करत आहे. ब्लाऊजला पायपिंग कशी अटॅच करायची ते मी सांगत आहे. बघा, अशा प्रकारे हा तिरछा कपडा असा टाकून घेतला आहे मी क्रॉसमध्ये, म्हणजे उरेब कपडा. आणि मी अशा तिरप्या पट्ट्या मी कट करून घेत आहे. बघा, अशा प्रकारे हे 2 पट्ट्या आहे आणि मी आता हे एकामेकाला जॉईंट करणार आहे. बघा, असं तिरछा प्रकारे कटिंग आहे. एक कापड आणि दुसरा पण मी कटिंग केला आहे. बघा, याच्यावरती असा हा तिरछा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे लॉक करून डबल शिलाई याला करून घेऊ आपण. बघा, या प्रकारे. आणि पायपिंग जे आहे, पायपिंगच्या पट्ट्या तिरप्यामध्येच कट करायच्या, कारण सरळ कपड्यामध्ये पायपिंग होत नाही. सरळ बाजूमध्ये सरळ कपड्यामध्ये पायपिंग होते. कटोरीचा राऊंड, गळ्याचा राऊंड असे गोल गळे असतात, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तिरपाच कपडा पाहिजे राहते. आणि हे आयहुक पट्टी मी आता ठेवून जोडून घेतली, म्हणजे पाहून घेतली. कमी जास्त राहिलं तर ते अटॅच करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे समोर मी फोल्ड केला आहे आणि अशा प्रकारे हे सरळ सरळ मी ओढत लावत आहे. पायपिंगची पट्टी ओढायची आहे, ब्लाऊज बिलकुल पण ओढायचं नाही आहे. आणि पायपिंगची पट्टी ओढायचीच आहे, बिलकुल ढिली सुटली नाही पाहिजे, कारण याच्यामुळे ब्लाऊजची पायपिंग पलटत असते आणि गळा पण उतरायचे चान्सेस जास्ती असतात त्याच्यामध्ये. बघा, अशा प्रकारे मी पूर्ण अटॅच करून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे. पायपिंग जे आहे कधी पण ओढूनच लावायची आहे. कुठली कॉर्ड पायपिंग असू द्या किंवा ब्लाऊजची नॉर्मल पायपिंग करतो हे पायपिंग असू द्या, अशा प्रकारे हे असं मी इथे फोल्ड करून घेत आहे. बघा, इथे पण असं लॉक करायचं आहे पूर्ण प्रकारे आपल्याला. आणि या बाजूला जे आहे एक्स्ट्राचा कापड ते कट करायचं आहे, जाडी पायपिंग येते नाही त्याच्यामुळं. बघा, एक फोल्ड, ही दुसरी फोल्ड आणि तिसरी फोल्ड, असं आतमध्ये आतूनही आणि बाहेरूनही दोन्ही साईडने फिनिशिंग आली पाहिजे. बघा, अशा प्रकारे इथे लॉक करायचं आहे. आणि लॉक मात्र करायचंच आहे, कारण लॉक केल्यामुळे कसं शिलाई निघत नाही. साईडनी फिटिंग शिलाई असू द्या, कुठलीही शिलाई असू द्या, कटोरी जॉईंट, क्रॉसपट्टी, कुठलीही पण लॉक आपल्याला करायचंच आहे साईडला. हे बघा, अशा प्रकारे मी गोल 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 मी पायपिंग करून घेत आहे. थोडा थोडा कपडा पकडायचा आहे आपल्याला हातामध्ये आणि असं ॲडजस्ट करून ब्लाऊज असं घ्यायचं हातामध्येच आणि मागून असा ब्लाऊज पकडत जायचं. हे बघा, आणि पायपिंगवर शिलाई बिलकुल आली नाही पाहिजे, म्हणजे पायपिंगच्या काठाने बिलकुल पावडी आणि सुई याच्यामध्ये पायपिंग चालली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग ते पायपिंग जे आहे ते गोल येते आणि दिसायलाही चांगले दिसत असते. बघा, चपटी पायपिंग येत नाही. अशा प्रकारे पण पायपिंग पूर्ण करून घेत आहे मी. याचा नेक्स्ट व्हिडिओ पण बनवीन, कारण तर हा थोडा लांबवरून व्हिडिओ झाला. मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप नंतर पण सांगेन मी याच्यामध्ये कसं काय करायचं काय नाही. बघा, अशा प्रकारे ही पायपिंग मी करून घेत आहे. गोल गळा असू द्या, चौकोन असू द्या, पायपिंगला ओढायचं आहे आणि पायपिंग ओढूनच करायची आहे. बघा, या प्रकारे थोडाच कापड पकडायचा आहे, जास्ती कापड पकडायचं नाही आहे, कारण जास्ती कापड पकडल्यामुळे आतमधला कापड मग हातातून म्हणजे आतमधून निघून जातो आणि मग त्याच्यावर बिलकुल शिलाई येत नाही. वरून तर पायपिंग दिसून जाते आपल्याला, पण आतमधलं कापड सुटलं जाते. बघा, अशा प्रकारे अशी पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे. थोडं पायपिंगला वेळ झाला तरी चालेल, पण पायपिंगवरच ब्लाऊज आहे पूर्ण, तर पायपिंग चांगली आरामात आणि व्यवस्थित करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण गोल गळ्याची मी पायपिंग करून घेत आहे. बघा, उरलेला कापड साईडचा हा पण इकडून कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा. आणि हे बघा, आतमध्ये पूर्ण मी अशा प्रकारे फोल्ड करत आहे. हे बघा, आणि पूर्ण हे पायपिंग आता आपली झाली आहे. बघा, अशा प्रकारे ही अशी पूर्ण पायपिंग आहे. हे बघा, साधंच ब्लाऊज आहे, साध्या ब्लाऊजवरतीच मी पायपिंग सांगत आहे. बघा, असे धागे वगैरे जे काही आहे एक्स्ट्राचे ते आपल्याला पूर्ण फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचे आहे, म्हणजे ब्लाऊज जे आहे ते फिनिशिंगमध्ये दिसत असते. हे बघा, अशा प्रकारे हा गोल गळा आणि मागचा पण साधा सिंपल गोल गळा. बघा, अशा प्रकारे पायपिंग करायची.